या गुड आफ्टरनून बस. का बरं PSI बनायचं तुम्हाला? सर मी ज्यावेळी कॉलेजला होता त्यावेळी माझी जराशी विचारसरणी समाजवादी होती. तर माझ्या मित्रानं मला सजेस्ट केलं की सिव्हिल सर्व्हिसमध्ये तू काम करू शकतोस. त्यावेळी ठरवलं की सिव्हिल सर्व्हिस करायचं. समाजवाद म्हणजे काय बरं? समाजवाद म्हणजे जे आपल्या देशामध्ये आहे ते प्रत्येकाला एक समान प्रमाणात भेटलं पाहिजे, गरिबी कमी झाली पाहिजे, म्हणजे इक्वॅलिटी आली पाहिजे प्रत्येक गोष्टीत. फक्त धार्मिक वगैरे जातीमध्ये इक्वॅलिटी येऊन चालणार नाही, तर आर्थिकमध्ये पण इक्वॅलिटी आली पाहिजे. आता बघा तुम्ही इमॅजिन करा, आता तुम्ही कष्ट करून प्रिलिम्स मेन्स क्लिअर केली, तुम्ही इंटरव्ह्यूला, तुमच्या बरोबरची अशी एखादी व्यक्ती की जिची इच्छा आहे की पोलीस डिपार्टमेंट मधून जायचं आहे पण कष्ट घ्यायचे नाही, मग त्याला पण आपण देणार का? ते नाही सर, कष्ट समाजवादामध्ये कष्टाला नाकारलेलं नाहीच आहे. सर्वांनी कष्ट करून पण प्रत्येकाच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तुम्हाला जर संधी मिळाली उद्या कामगार मंत्री आम्ही बनवतो तुम्हाला, तुम्ही या मंत्रिमंडळाचा भाग व्हाल का तुम्ही? नक्की सर. पोलीस दलासमोरच्या समस्या काय आहेत? सर पोलीस दलासमोरची सर्वात मोठी समस्या म्हणजे पोलिसांचं असणारं अफर मनुष्यबळ, ज्याच्यामुळे पोलिसांच्या वरती भयंकर लोड आहे. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हेगारी हे दोन वेगवेगळे केलेले आहेत तपासाचे येताना, त्यामुळं कनेक्शन रेट कमी पडतोय, गुन्ह्याचा तपास कमी पडत चाललेला आहे. बरं, तुम्ही ॲग्रिकल्चर केलंय ना? क्लायमेट चेंजचा काय इम्पॅक्ट झालाय बरं भारतीय कृषी क्षेत्रावरती? सर क्लायमेट चेंजमुळे सध्या आपण बघतोय मान्सून येऊन 15 दिवस होऊन गेले, त्याप्रमाणे पावसाचं हे डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये. याची पेरणीवरती मोठा इम्पॅक्ट पडला आहे, जेणेकरून ज्या पेरण्या झाल्या त्याची उगवणी झालेली नाही. त्यानंतर मुसळधार पाऊस अचानक पडल्यामुळे पिकांची हानी मोठ्या प्रमाणात होती. आणि आता दरवर्षी शासनाला शेतकऱ्यांना हे द्यावा लागतो, नुकसान भरपाई द्यावी लागते. ही क्लायमेट चेंजचाच एक इम्पॅक्ट झालेला आहे. खूप सारे इकॉनॉमिस्ट जे बरं ते शेतकरी कर्जमाफीला विरोध करतात, काय कारण द्यावाचं? सर इकॉनॉमिस्ट यांचं जनरल टर्म मत असं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा काही उपाय नाही आहे, ही तात्पुरती एक सोय आहे जी तुम्ही यावर्षी ढकलून देत आहे, पुढच्या वर्षी परत तीच तुम्हाला येणारच आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांना सधन करा, जेणेकरून त्यांना कधी कर्जमाफी द्यावीच लागणार नाही या प्रमाणात. बरं, वृद्धांबाबतचे जे गुन्हे आहेत बघा ते दिवसेंदिवस वाढत चाललेत, ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे बरं? कम्युनिटी पोलिसिंग राबवून पोलिसांचा यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवला पाहिजे, लोकांशी वृद्धांच्या बद्दल अवेअरनेस वाढवला पाहिजे. त्यानंतर वृद्धांच्या बद्दल जी धोरणं आहेत त्यामध्ये त्यांना जास्त बेनिफिट भेटेल अशा प्रकारची धोरणं राबवली गेली पाहिजे शासनाकडून. कशा प्रकारची धोरणं तयार केली पाहिजे बरं? जसे की सर जे आता असंघटित मध्ये काम करून जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांना पेन्शन वगैरे नसल्यामुळं त्यांच्याकडे वैद्यकीय सुविधेसाठी पैसे वगैरे नसतात, त्यामुळे त्यांना विमा फ्री केला पाहिजे. अजून मेडिकल सर्व्हिसेस फ्री दिल्या पाहिजे. त्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी त्यांना थोडं हे दिलं पाहिजे, कन्सेशन दिली पाहिजे, जसं आता 75 वर्षाच्या पुढच्या लोकांना मिळते ते थोडं अलीकडे आणलं पाहिजे. बरं, महाराष्ट्र पोलीस कुठल्या कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती बरं? महाराष्ट्र पोलिसांचं सिटीझन पोर्टल ॲप आहे. बरं तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा बरं. सर माझ्या घरी माझे आई वडील आणि भाऊ आहे. आई वडील दोघंही शेती करतात, भाऊ B.Com ग्रॅज्युएट आहे. ओके, किती शेती तुमच्याकडे? 6 एकर शेती आहे, त्यातली 1.5 एकराची बागायती आहे आणि 10 एकराची जरगती. बरं, काय असतं शेतामध्ये, पीक कुठलं असतं? ऊस हा एक ऊस हे प्रमुख पीक आहे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये भात घेतला जातं. आणि कुठल्या जातीचा ऊस लावला आता शेतात? जनरली 86-032 घेतो. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.